अंबाबाईच्या मंदिरामध्ये थेट गाभाऱ्यातली दृश्य बघणार आहोत, कारण कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आज पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देवीचं हे रूप पाहायला मिळालेलं आहे आणि पुढारी न्यूजवर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सध्या थेट गाभाऱ्यातली बघतोय। संवर्धन प्रक्रियेनंतरचं अंबाबाईचं हे रूप आपण सध्या पाहतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत याच गाभाऱ्यामधून। आपल्याशी आपले प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून। शेखर, देवीचं रूप आता संवर्धन प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे। कशा पद्धतीने नेमकं हे रूप दिसतंय आणि भाविकांमध्ये आता कसा उत्साह आहे? रिधी बरोबर आहे। मागील 2 दिवसांपासून ज्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती, तेच आई अंबाबाईचं रूप जे आहे आता पुन्हा एकदा पाहता येणार नाही। मी पुन्हा एकदा ही दर्शन जी दृश्य जी आहे ती या ठिकाणी दाखवतो। आपण जर बघितलं तर हे आई अंबाबाईचं मूळ रूप पुन्हा एकदा या ठिकाणी भाविकांना पाहता येत आहे। 2 दिवसांपासून संवर्धन प्रक्रिया जी आहे ती सुरू होती आणि हे संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आई अंबाबाईचं दर्शन पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी देखील 2024 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण होताना दिसते। मी दुसरी दृश्य दाखवतो। याच ठिकाणी भाविक देखील सकाळपासून मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच देशातील विविध भागातून भाविक जे आहेत ते आई अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। अंबाबाई मूर्तीवरती संवर्धन प्रक्रिया जी आहे ती भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आली होती, ज्यामध्ये चेहऱ्यावरतील काही भागांवरती देखील संवर्धन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। काही भागांना इजा पोहोचली होती अशी माहिती समोर आली होती आणि त्यानंतरच गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा ही संवर्धन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तीच संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा एकदा भाविकांना देवीचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे। खरं तर आज सकाळपासून विधिवत अशी पूजा त्या ठिकाणी पार पडली आणि त्यानंतर या ठिकाणी अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे। पुजारी देखील आहेत। काय सांगाल, दर्शन आता पुन्हा एकदा सुरू झालं। 2 दिवस संवर्धन प्रक्रिया होती। संवर्धन प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर आता भक्तांना पूर्वीसारखं दर्शन आज चांदीच्या उंबऱ्यापर्यंत चालू होणार आहे। आज काय काय विधी त्या ठिकाणी पार पडल्या, पूजा पार पडल्या? आता आज पूजाविधी पडले, आता पूर्णावती होणार। पूर्णावती झालेली आहे। पूर्णावती अंबाबाईची मूर्ती संवर्धन झालं आणि जे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तो पण कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थित पार पडलेला आहे आणि सर्व भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, भक्तांचं दर्शन चांगलं व्हावं, भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या असं महालक्ष्मीकडे प्रार्थना केली। मूळ रूप जे आहे ते अंबाबाईचं समोर आलेलं आहे आता संवर्धन आणि अंबाबाईचं जे मूळ रूप होतं पहिल्यासारखं ती प्रक्रिया पूर्ण होऊन मूळ रूपातच अंबाबाई आता सर्व भक्तांना दिसणार आहे। तर मूळ रूप जे आहे ते पुन्हा एकदा भाविकांना दिसणार आहे। मी पुन्हा एकदा कॅमेरामॅनला सांगेल की आई अंबाबाईचं दर्शन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना या ठिकाणी आपण घडवूयात, कारण आपण बघितलं तर या ठिकाणी पुजाऱ्यांची लगबग पाहायला मिळते। 2 दिवसांपासून जे विधी या ठिकाणी पार पडले नव्हते ते आता सकाळपासूनच पार पडताना दिसत आहेत। सकाळी विधिवत पूजा जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि आई अंबाबाईचं मूळ रूप आता समोर आलेलं आहे आणि तेच रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र असू दे, देशभरातील भाविक वाट पाहत होते आणि सकाळपासूनच गर्दी करून आहेत। गेल्या 1-1.5 तासांपासून दर्शन रांग पूर्णपणे थांबली होती आणि आता हा पडदा जो या ठिकाणी लावण्यात आला होता तो खुला करण्यात आला आणि आई अंबाबाईचं दर्शन जे आहे ते आता भाविकांना घेता येणार। त्यामुळे निश्चितच सर्वांच्याच चेहऱ्यावरती एक आनंदाचाच त्या ठिकाणी क्षण पाहायला मिळतो। अगदी शेखर, हे सगळे तपशील आम्हाला दिलेत आणि थेट अंबाबाईचं दर्शन आम्हाला सगळ्यांना घडवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद।